तर हॅलो फ्रेंड, आज आपण स्टेप कट खूप इझीमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. तर स्टेप कट सुरू करण्याआधी आपण क्लायंटचे केस वॉश केलेले आहेत. प्रॉपर पूर्ण ऑइल काढून घ्यायचे आणि छान शॅम्पू कंडिशनर लावून आपल्याला केस धुवून घ्यायचे. तर हे बघा केसांची लेंथ. क्लायंटला केसांची लेंथ न कमी करता त्यांना स्टेप द्यायचे आहेत मला. तर आपण चालू करू स्टेप कट कशी करायची. तर तुम्ही बघा लास्टपर्यंत व्हिडिओ. तर आपल्याला स्टेप कट करण्यासाठी सेक्शन काढायचे पहिले. तर ही प्रोफाईल लाईन आहे, प्रोफाईल लाईन काढून घेतली आहे एकदम स्ट्रेट लाईन. त्यानंतर आपल्याला इयर टू इयर सेक्शन काढायचे. इयर टू इयर सेक्शन काढून घ्यायचे. पुढचे 2 काढले आपण इयर टू इयर सेक्शन. आता आपल्याला पाठीमागचे 3 सेक्शन काढायचे. तर फर्स्ट, सेकंड आणि हे थर्ड. आपल्याला स्टेप कटसाठी असे 5 सेक्शन काढून घ्यायचे आणि या मधल्या सेक्शनला आपल्याला पहिले तर कट करायचे. तर आता कसं कट करायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला. सर्वात पहिले तर आपल्याला क्लायंटला विचारायचे त्यांना किती केस कट करायचे. क्लायंटला विचारायचे केस किती कट करायचे. तर माझा हात बघा तुम्ही कसा घेतलाय मी. माझा हात वरून आलेला आहे, वरून आहे. खालून वरून आपल्याला एकदम प्रॉपर केस विंचरून घ्यायचे आणि कोंबनं आपल्याला लॉक करायचे केसांना. जर तुम्ही असं लॉक केलं तर तुमचे केस पण व्यवस्थित येतील हातामध्ये. आणि आपल्याला असे फिंगर टाकायचे आणि एकदम असं स्ट्रेट, आपल्याला एकदम स्ट्रेट हात आला पाहिजे. आता बघा स्ट्रेट किती हात आहे आणि हे बोटं पण तुम्हाला स्ट्रेट दिसले पाहिजे. आता क्लायंटचे केस एवढे मी कट करणार आहे. एकदम स्ट्रेट कट करायचे. फिंगर पण बघा स्ट्रेट आहे. तर एवढं प्रॉपर करायचं आहे आणि आपल्याला लगेच हेच केस आपल्याला पूर्ण वर घेऊन जायचे. हेच केस काय करायचं, वर घेऊन जायचं एकदम स्ट्रेटमध्ये. बघा आता एकदम मी स्ट्रेट घेऊन गेलेली आहे. खालून माझं बोट आलेलं आहे. आता तुम्हाला इथं आपल्याला काय केलं, एकदम स्ट्रेट घेतलेला आहे माझा हात आणि इथं गाईडलाईन आहे आपल्याला. आता हे पडलेले केस काय करायचे, आपल्याला पडू द्यायचे. ओके, हे पडत आहेत ना, ते पडू द्यायचे. आणि मला इथं गाईडलाईन भेटलेली आहे बघा, चेक करू शकता तुम्ही. इथं गाईडलाईन आहे. तर या गाईडलाईननुसार मी आता केस कट करेन. स्ट्रेटच कट करायचे आपल्याला, एकदम स्ट्रेट. एकदम स्ट्रेट केले ते खाली पडतं. तर आता हे बघा तुम्ही आपले स्टेप पडलेले ते बघा. स्टेप बघा दिसायला तुम्हाला स्टेप. जे आपण केस कट केले त्याची गाईडलाईन घ्यायची आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि आपल्याला या साईडला येऊन उभे राहायचं. सेम हात आपला वरून येणार, एकदम प्रॉपर केस विंचरून घ्यायचे. स्ट्रेट हात टाकायचा, एकदम स्ट्रेट घेऊन जायचंय. माझे सीझर पण माझ्या हातात आहे आणि माझं कोंबनं पण काम चालू आहे. आपल्याला आता इथं गाईडलाईन भेटली गाईडलाईन आहे बघा खाली पडायला. इथं माझी गाईडलाईन आहे. गाईडलाईननुसार आपल्याला स्ट्रेट हात आहे. गाईडलाईननुसार आपल्याला हेअर कट करायचे आणि हेच हेअर आपल्याला वर न्यायचे एकदम स्ट्रेट वर. आलेवर पडलेले केस पडू द्यायचे. याला खाली आणून पण कट करू शकता तुम्ही. हे बघा प्रॉपर असं. थांबा, हात बघायला. सर्वात पहिले स्ट्रेट हात घेऊन जायचे आपल्याला. गाईडलाईन आपली इथं आहे.
यालाच वर न्यायचं आहे. पडलेले केस पडू द्यायचे आणि वर नेऊन एकदम स्ट्रेट हेअर कट करून द्यायचे. आता फर्स्ट आणि सेकंड सेक्शन कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला तिसरं बॅक साईडचं तिसरं सेक्शन कट करायचं आहे. तर याला पण काय करणार आपण, थोडी गाईडलाईन घ्यायची मधल्या भागाची आणि आपल्याला आता इथं उभी राहायचं. आपला हात वगैरे कटिंगचा चेंज नाही होणार, फक्त आपली जागा चेंज व्हायली. ओके. त्याच्यानंतर स्ट्रेट विंचरून घ्यायचे पूर्ण केस. गाईडलाईन घेतली आहे मी आणि एकदम टाईट कोंबमध्ये टाईट पकडले. एकदम स्ट्रेट हात आला पाहिजे आपला. इथं गाईडलाईन आहे बघा, गाईडलाईन दिसायली का? इथं आहे गाईडलाईन. आपल्याला कट करायचे, स्ट्रेटच कट आहे. असं स्ट्रेट कट करून घ्यायचंय आणि आपल्याला वर सेम याला वर घेऊन जायचं. एकदम वर. पडलेले केस पडू द्यायचे. सगळेच पडलेले पडू द्यायचे. जिथं आपल्याला लास्ट गाईडलाईन दिसायली तिथून आपल्याला हेअर कट करून घ्यायची. कळलं? हां. आता काय करायचं आपल्याला, आपले तिन्ही बॅक साईडचे तिन्ही सेक्शन कंप्लीट झाले. तर चेक कसं करायचं तुम्हाला बघा. सर्वात पहिलं बॅक साईडचं उचलायचं, त्यानंतर या साईडचं उचलायचं आणि त्यानंतर या साईडचं. असे तिन्ही सेक्शन आपल्याला चेक करायचे. तर आपले केस बघायचे. थोडंफार असेल तर चालते, हे बरोबर आलं पाहिजे आपलं. हे जर आलं तर तुमचं स्टेप बरोबर, सेकंड स्टेप बरोबर येईल. एवढं तर चालते नॉर्मल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढं आलं पाहिजे. खूप खालीवर आलं तर तुम्हाला बरोबर बॅलन्स करावं लागेल. कळालं? एवढं तर कळालं ना? आता आपल्याला या साईडची गाईडलाईन घ्यायची आणि आपल्याला फ्रंटचं जे सेक्शन आहे आपलं इयर टू इयरवालं ते घ्यायचं आहे आणि आपल्याला या साईडला उभे राहायचं. तिकडं हे गाईडलाईन घेतल्यानंतर स्ट्रेट हात आला पाहिजे. हे थोडं एक बोलते, एकदम स्ट्रेट कट करून घ्यायची. आता बॅक साईडचं आपल्याला गाईडलाईन घ्यायची. विंचरून घ्यायचे केस आणि स्ट्रेट हात एकदम स्ट्रेट. गाईडलाईन मला इथं भेटलेली आहे. गाईडलाईन नुसार आपल्याला काम करायचं झाले. तर आता आपले 5 सेक्शन आहेत ते पूर्ण कट करून घेतलेले आहे व तुम्हाला रिझल्ट दिसत असेल खाली बघा. आता आपल्याला बॉक्स सेक्शन टाकायचं. स्टेप बघा आपल्याला दिसायलात, स्टेप दिसायलात की नाही? आता आपल्याला बॉक्स सेक्शन करायचं. बॉक्स सेक्शन करताना क्लायंटला विचारायचे त्यांना किती शॉर्ट पाहिजे काय नाही आणि असं बॉक्स सेक्शन काढून घ्यायचं. आता मी माझ्या मनावर एवढं कापायला बघा आणि याला खाली घेऊन पण कट करू शकता तुम्ही. खाली आणायचं आणि कट करायचं. ते पूर्ण खाली पण हे झाले. आता आपले स्टेप कट. आता आपल्याला ब्लो ड्रायर करायचं. तर आपला स्टेप कट झालेला आहे आणि मी ब्लो ड्रायर पण केलेला आहे. ब्लो ड्रायर करून मी 1 मिनिट वेट केलेला आहे. आता मी तुम्हाला लास्ट रिझल्ट दाखवते. तर तुम्हाला अशा नवीन हेअर कट पार्लरचे जेवढेही पार्लर शिकायची इच्छा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ओके, थँक्यू. शेक करायचे स्प्रेला.